महायुतीच्या नेत्यांना कुणीतरी आवर घालण्याची वेळ आता आलेली आहे. अब्दुल सत्तार, तानाजी सावंतानंतर आता माणिकराव कोकाटे त्याच वाटेने जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत, सभ्य आणि राजकीय परंपरेचा वारसा लाभलेला आहे. मात्र गेल्या काही वर्षातील घडामोडी पाहता हे चौकट उद्ध्वस्त झाल्याचं दिसत आहे. राजकीय पक्ष, नेते एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मंत्रिपदावर असलेल्या मंत्रिमंडळाची बेताल बडबड ही राज्यासाठी आता नवीन राहिली नाही. यापूर्वीही माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार असो की माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत असो, यांच्या पंक्तीतच आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाव देखील जोडलं जात आहे. त्यामुळे आता या बेताल वक्तव्य करून ही वाद ओढवून घेणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना कुणीतरी आवर घालण्याची वेळ आता आलेली आहे. अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यामध्ये 5,500 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. माळसांगवी येथील द्राक्ष बागाची पाहणी करताना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलेलं आहे. कर्ज घेतल्यानंतर तुम्ही 5-10 वर्षे ते माफ होण्याची वाट बघता, कर्जमाफीची रक्कम आल्यानंतर 1 रुपये तरी शेतात गुंतवणूक करता का? विम्याचे व अन्य पैसे मिळाले की साखरपुडा, लग्न उरकता? शेतकऱ्यांना उद्देशून केलेल्या अशा विधानामुळे माणिक कोकाटे हे पुन्हा वादामध्ये सापडलेले आहेत. बेधडक विधानांची ही त्यांची काही पहिलीच वेळ नाही. अनेकदा असे वक्तव्य करून त्यांनी वाद ओढवून घेतले आहेत. कोकाटे आणि वादग्रस्त विधाने हे जणू समीकरण झालं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांच्या अडचणीमध्ये वाढच झालेली आहे. यापूर्वी देखील माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील अनेक वादविवाद ओढवून घेतले होते. सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. पाहणी दौरा आटपून आल्यानंतर एका जिल्हाधिकाऱ्याशी बोलताना त्यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. तोच कित्ता ते पुढे सतत गिरवत आहेत. तसेच पुन्हा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. बीड जिल्ह्याची पाहणी करीत असताना, या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाणी पित नाही का, मग दारू पिता का, असा प्रश्न विचारल्याची क्लिप सोशल मीडियावर देखील व्हायरल झाली होती. त्याआधी मुख्यमंत्र्याच्या बैठकीत त्यांनी मुख्यमंत्र्याचे सचिवांना काम करत नाहीत म्हणून शिवीगाळ देखील केली होती. असे वाद अब्दुल सत्तार यांनी ओढवून घेतले आहेत. तर दुसरीकडे मात्र माजी मंत्री तानाजी सावंत यांनी देखील अनेक वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. सावंत पहिल्यांदा वादात सापडले तेव्हा फडणवीस सरकारच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ते जलसंधारण मंत्री होते. या दरम्यान कोकणात मुसळधार पाऊस झाल्याने चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली होती. या घटनेने खापर त्यांनी खेकड्याच्या नावावर फोडलं होतं. त्यासोबतच एकनाथ शिंदे सरकारमध्ये आरोग्यमंत्री असताना त्यांनी निवडणूक लढण्यात आपण हयात घालवली. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसल्याने मळमळ होते, असे विधान मंत्री सावंत यांनी केल्याने महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची वेळ आली होती. सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाव पण आता या वादग्रस्त मंत्र्याच्या पंक्तीमध्ये जाऊन बसलेले आहे. त्यांनी यापूर्वीचे सर्व शेतकरी पहाटे लवकर उठत नाहीत, भिकारीही 1 रुपया घेत नाहीत, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपया पीक विमा देतो, असे मुक्ताफळे कृषी मंत्री कोकाटे यांनी यापूर्वीच उधळले आहेत. त्यामुळे त्यांचे वादग्रस्त विधाने केल्यानंतर याचा संताप शेतकरी वर्गाने व्यक्त केला आहे. शेतकरी वर्गाबाबत केलेल्या या विधानानंतर आता त्यांना रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना देखील करावा लागत असताना याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाने त्यांना घेरले आहे. त्यामुळे कोकाटे यांची कोंडी माडी झालेली आहे. कोंडी तर होणारच झाली ना, कशाला असे बेताल वक्तव्य करायचे? जो शेतकरी आपल्यासाठी अन्नधान्य पिकवतो त्यांच्याविषयीच तुम्ही असं बोलता. आणि शेतकऱ्यांनी देखील सुद्धा कोणते नेते किंवा कोणते मंडळी कुणाला निवडून द्यायचे हे देखील तुम्हाला कळायला पाहिजे. कारण की त्यांना बोलून सुद्धा उपयोग नाही, कारण तुम्हीच निवडून दिलेला आहे. त्यामुळे त्यांना बोलून सुद्धा उपयोग नाही. शेवटी महाराष्ट्राची जनता आहे हो, भोळी भाबडी जनता आहे. एखाद्या मंत्र्यानं जादूटोणा केल्याशिवाय एखादं भाषण करायचं आणि नंतर सगळी जनता त्यांच्यामुळं एखादी जादूटोणा केल्यासारखे सगळे त्यांच्यावर प्रभावित होणार आणि पुन्हा निवडून देणार. आणि निवडून आल्यानंतर अशा प्रकारचे कांड महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि त्याचेच फळं कुणाला भोगावं लागत आहेत? शेतकऱ्यांना भोगावं लागत आहेत, गरीब जनतेला भोगावं लागत आहेत. अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करण्याची अशा प्रकारची आता हे सवय झालेली आहे एका प्रकारे महाराष्ट्राला. कोण कशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतंय, कुणी हिंदू मुस्लिम वाद पेटवतंय आणि काही ह्या नेत्यानंच काय केलेलं आहे, एकदम खालच्या लेवलची चर्चा आता विधानसभामध्ये असो किंवा त्यांची इंटरव्ह्यू मध्ये बघत असताना तशामध्ये सुद्धा एकमेकावर टीका करताना सुद्धा वैयक्तिक पातळीवर केली जात आहे.
आणि एवढ्या खालची लेवलची टीका करीत आहे की ह्यांनाच लाज वाटली पाहिजे. कारण की महाराष्ट्राला एवढा सुसभ्य राजकारणाचा वारसा लाभलेला असून सुद्धा मात्र या महाराष्ट्राची मान जी आहे खाली घालण्याचं काम करीत आहे. मी जे बोलतोय तुम्हाला खरंच योग्य वाटतंय का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं मत काय आहे याविषयी ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत